तर पाहतोय की लोकसभा अध्यक्ष हा इंडिया आघाडीचा होणार नाही हे इंडिया आघाडीला माहिती होतं, मात्र तरीही ते हरणारी लढाई लढलेले आहेत. काय यावर तुमचं मत आहे? नाही असं आहे हं, की हं, लोकशाहीमध्ये आपला पराभव झाला आहे हे मान्य केलं पाहिजे. काँग्रेसची मानसिकता पराभव झालाय मान्य करण्याची नाही. खरं जर पाहिलं तर काँग्रेसचा या देशातला इतिहास जर बघितला तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सलग तिसऱ्यांदा दारुण पराभव झालेला आहे. काँग्रेसच्या जागा किती आल्या? 2 अंकाच्या वर पुन्हा काँग्रेस जाऊ शकलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता आम्हीच जिंकलो गिरो तो भी टांग ऊपर हा नॅरेटिव्ह हे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जसं एक निर्भय बनू गँग आहे, तशी देशभरातले काहीतरी पुरोगामी, काही स्वतःला बुद्धिजीवी म्हणणारे कथित हा जो सगळा कंपू आहे की नाही, हा कंपू एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतोय की राहुल गांधी हारे नाही, राहुल गांधी भागे नाही, राहुल गांधी डरे नाही. आणि या अंतर्गत काहीतरी आम्ही कसे लढतोय. हा तुम्हाला लढण्याचा अधिकार आहे. लढले चांगलं झालं, काही हरकत नाही. पण तुम्ही पराभूत होणार होते. आता आम्ही लढलो आणि पराभूत झालो हा देखील आमचा विजय आहे. ही जी सगळी वृत्ती आहे की नाही, पराभव स्वीकारला पाहिजे. लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळालं तो विजयी असतो. तो विजय मोदीजींचा झालेला आहे, एनडीएचा झालेला आहे, एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे. ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. पण ही वस्तुस्थिती मान्य करण्याची तयारी नाही. आमचं हरकत नाही, आमचं स्वागत आहे. 5 वर्ष या, 5 वर्ष आम्हीच विजयी झालो म्हणत राहा. जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा. हं, हं. शिवरायजी, मात्र आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आपल्याला इंडिया आघाडीची ही एकजूट या संसदेमध्ये पाहायला मिळाली. तर याचा एनडीएवरती सुद्धा काहीतरी परिणाम होऊ शकतो का? हो, कशाला परिणाम होईल? ही एकजूट किती दिवस टिकणार आहे हे महत्वाचं आहे. हे आज जी दिसली पहिल्यांदा ती ठीक आहे. ही किती दिवस राहणार आहे हे महत्वाचं आहे. आणि ही किती एकजूट 5 वर्षे कायम राहील तर काय होणार आहे तरी? ठीक आहे, एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करा. लोकशाहीमध्ये केलं पाहिजे. स्वागत आहे तुमचं. तुम्ही एकजुटीने काम करा. पण एकजुटीने बहुमत ज्यांच्याकडे आहे त्यांचाच प्रत्येक ठिकाणी विजय होणार आहे. त्याच्यामुळे रोज काहीतरी आता आज मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस आज पहिलेपासून ओरडणं सुरू केलं की आम्ही जिंकणार. काही होणार नाही. तुमचे 5 वर्ष असेच जाणार आहे. आणि त्यांचे जे काही म्हणजे त्या इंडिया आघाडीचे जे काही भक्त तयार झालेले आहेत देशभर त्यांचे जे गुलामीच्या मानसिकतेने जे सगळे दिवसभर ट्विट करत असतात, ते दिवसभर असं चित्र उभं करतात की आजही राहुल गांधी लढले, आजही राहुल गांधी जिंकले. तुम्हाला त्याच्यात समाधान वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने लढा. पराभव पत्करा, पराभव मान्य करू नका. आणि जिंकलो म्हणून तुम्ही स्वतःच्या टिर्या बडवत राहा. हेच तुमच्या हातात आहे, बाकी दुसरं नाही. त्यांनी सगळ्यात पहिले गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुकीमध्ये जनतेने दिलेला जो कौल आहे तो कौल नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भाजपा प्रणित जे एनडीए सरकार आहे त्या सरकारला जनतेने कौल दिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. नंबर आमच्याजवळ आहे. विजय आमचाच होईल. आजच नाही उद्या होईल. तुम्हाला एकजूट राहायचं आहे. त्यांनी राहिलं पाहिजे. त्यांच्या एकजूट राहण्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं स्वागत आहे. शिवरायजी, आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर सुद्धा आहेत, या चर्चेमध्ये सहभागी आहेत. ते तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत. प्रसन्न सर. शिवराजी, माझा आवाज येतोय? हो प्रसन्नजी. शिवराजी, 2 गोष्टी इकडे तुमच्या बोलण्यातून. हे तर खरं आहे की पराभव त्यांचा झालेला आहे, त्याबद्दल मी तुमच्याशी सहमत आहे. पण 2 गोष्टी तुमच्याच बोलण्यातनं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. एक म्हणजे आता भाजपच्या प्रवक्त्यांना एनडीए सरकार म्हणावं लागतंय. एनडीए सरकारचा विजय झाला हे म्हणावं लागतंय. हे का म्हणावं लागतंय? कारण आताचं सरकार भाजप बहुमत प्रणित एनडीए नसून भाजप सत्तेपासून ज्या कमी जागांवरती थांबलेले 240च्या सुमारास असं असलेलं एनडीए सरकार आहे. त्यामुळे हा एक बदल घडवणं हा विरोधकांचा एका अर्थानं अगदी विजय जरी नसला तरी यशाच्या दिशेने गेलेलं पाऊल आहे. हे तुम्ही मान्य करणार का? कारण आता तुम्हाला मोदी सरकार म्हणता येत नाही, तुम्हाला एनडीए म्हणावं लागतं. पहिला भाग. दुसरा भाग, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हरले तर हरलं मानावंच लागेल. आणि त्यामुळे अगदी स्पष्टपणे मी तुमच्या शब्दात सांगतो, काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी या लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत हरलेली आहे. पण आता मी तुम्हाला काही पराभवाची आठवण करून देतो. एनडीए सरकारकडे म्हणजे भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसताना जेव्हा युपीए सरकारचा काळ होता तेव्हा अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अध्यक्षपद, सभापतीपद अशा अनेक जी पदं असतात, अशा अनेक निवडणुकांना तुम्ही सुद्धा उमेदवार दिले. संख्याबळ तेव्हा सुद्धा तुमच्या सोबत नव्हतं. तेव्हा मात्र चराईवेती आणि जिंकणं आम्ही काय
जी काय चिटी असते ती भिंतीवर चढत असते, सारखी पडत असते, मात्र ती प्रयत्न करणं थांबत नाही वगैरे. असं सगळं तुमचे आम्ही वाणी ऐकलेली आहे, तेव्हा आपल्या संघाचेच कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील. मग जसं त्याचं कौतुक तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने होतं, मी परत सांगतो, योग्य पद्धतीने त्याचं कौतुक होतं, की आपण प्रयत्न सोडले नाहीत. तसंच कौतुक आता इंडिया आघाडीवाल्यांना वाटतंय, की आपण प्रयत्न नाही सोडलेले. मग त्याच्यात गैर काय आहे, शिवरायजी? मी कुठेही त्यांच्या लढण्याचा निषेध केलेला नाही. प्रसन्नजी, तुम्ही बोलताना या पद्धतीने विषय मांडलेला आहे की जसं की आम्ही त्यांचा निषेध केलाय. आम्ही त्यांचा निषेध केला नाही. मी अगदी स्पष्ट बोललो की तो त्यांचा अधिकार आहे लढण्याचा, त्यांनी लढावं. त्यांनी आपण पराभूत झालो आहे हे मान्य केलं पाहिजे. आम्ही पराभूत झालो आहे मान्य करत होतो. आणि दुसरी गोष्ट की आज ते लढतायत याचं देखील जे कौतुक जे लोक करतायत त्यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पराभव असतो, विजय असतो. त्याच्यामुळे जर आपलं लक्ष असेल प्रसन्नजी तर त्यांच्या एकजुटीचं आणि विरोधी पक्ष म्हणून ते एकजुटीने राहणार याचं मी स्वागत आणि अभिनंदन माझ्या बोलण्यामध्ये निश्चित केलेलं आहे. त्याच्यामुळे ते का लढले असा प्रश्न मी बिलकुल उपस्थित करत नाही आहे. पण ते लढण्यापूर्वी ज्या पद्धतीचा नॅरेटिव्ह त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला की मोदीजींना आम्ही हरवणार आहोत, मोदीजींना आम्ही खाली पाहायला लावणार आहोत, या सरकारला आम्ही नमवणार आहोत, तर ही निवडणूक लढल्याने अशा तऱ्हेचं कुठलंही अशा तऱ्हेची त्यांची जी मनीषा आहे किंवा इच्छा आहे ती पूर्णत्वास जात नाही. ते मला आपल्यासमोर स्पष्ट करायचं आहे. त्यांच्या लढण्यावर आमचा आक्षेप नाही. त्यांनी लढावं, त्यांनी ते लढले याच्यावर मी आताही आक्षेप घेतलेला नाही, यापूर्वीही आपल्याशी बोलताना घेतलेला नाही. फक्त त्याच्या मागची जी भावना आणि त्याच्या मागचं जे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशीपासून आजपर्यंत राहुल गांधी आणि टीम राहुल गांधी, जी काही राहुल गांधीची टीम आहे ती सगळी टीम राहुलच गांधी कशी निवडणूक जिंकलेले आणि मोदी कसे हारलेले आहेत हे जे चित्र उभे करून आले त्यावरचं मी माझं मत मांडलं. क्रमांक 1. क्रमांक 2, मला आपण आता या ठिकाणी विचारलं की तुम्हाला एनडीए म्हणावं लागतं. आम्हाला एनडीए म्हणण्याचा काहीही कमीपणा नाही, कारण की याचं कारण असं आहे की या देशाचे पंतप्रधान मोदी आहे. मोदींच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो होतो, मोदींच्या नेतृत्वात आम्ही जनतेच्या दरबारात गेलो होतो आणि जनतेने कौल मोदींना दिलेला आहे. मोदी पंतप्रधान पदावर पुन्हा आरूढ झालेले आहे. तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मात्र या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांना स्वतःचं बळ दाखवण्याची संधी खरं तर पाहायला मिळते.